आदर्श शिशु विहार व अभिनव बालविकास मंदिर गंगापूर रोड येथे राष्ट्रीय विज्ञान दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। नर्सरी ते चौथीच्या 300 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आणि उत्कृष्ट असे सादरीकरण केले। त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी वेगवेगळे विज्ञानाचे प्रयोग सादर केले। नर्सरी 5 सेन्स लहान गट फळभाज्या व पालेभाज्या यांच्यापासून बनवलेले नैसर्गिक रंग, मोठ्या गटाने ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इयत्ता पहिलीने वॉटर पॉल्युशन, इयत्ता दुसरीने सूर्यमाला, इयत्ता तिसरीने प्रकाशाचे आवर्तन, इयत्ता चौथीने मेडिसिन रिमाइंडर असे प्रयोग उत्कृष्ट सादरीकरणामध्ये निवडण्यात आले। या उपक्रमात नर्सरीमधून पार्थ, फळ लहान गट गौरी शेलार, मोठ्या गटातून अन्वी हातवणकर, इयत्ता पहिलीतून ओवी संदीप आवारे, इयत्ता दुसरीतून कार्तिकी गोसावी, इयत्ता तिसरीतून ज्योती पवार, इयत्ता चौथीतून नेहा पाटील हे विद्यार्थी विजयी झाले। या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून खैरनार व शिंदे यांनी काम पाहिले, तर विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक रंजना पाटील, उज्ज्वला पवार, सुवर्ण गायकवाड, मंगला घुले, सुवर्ण गोस्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले। या सर्व कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाकरिता मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी यांचे मार्गदर्शन लाभले आहे। डॉक्टर सी.व्ही. रमण यांच्या स्मरणार्थ जगभर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होत असतो। आदर्श शिशु विहार व अभिनव बालविकास मंदिर ह्या शाळेमध्ये जवळपास 300 विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे सादरीकरण केले आणि त्यातून साधारण 25 ते 30 प्रयोग आम्ही येथे मांडलेले आहेत आणि हे छोटे बालशास्त्रज्ञ जे आहे हे पुढे जाऊन भविष्यात मोठे शास्त्रज्ञ होतील अशी आम्ही ग्वाही देतो। आणि यानंतर ह्या ज्या विद्यार्थ्यांना ज्यांनी मार्गदर्शन केलेले आहे, जे शिक्षक आहेत, पालक आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा मी खूप त्यांना शुभेच्छा देते। आणि आमच्या ह्या प्रयोगांचं निरीक्षण करण्यासाठी मराठा हायस्कूलचे खैरनार सर आणि शिंदे सर यांना निमंत्रित केलं आणि त्यांनी अतिशय सुंदर असं निरीक्षण ह्या प्रयोगांचं केलं आणि त्यातून त्यांना प्रथम, द्वितीय आणि उत्तेजनार्थ असे नंबर काढले। त्यामुळे विद्यार्थ्यांनाही नक्कीच आनंद झालेला आहे, पालकांनाही आनंद झाला आहे। आणि आज ह्या कार्यक्रमासाठी आमच्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे चांदवड विभागाचे संचालक गायकवाड साहेब तसेच प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी जाधव साहेब येथे उपस्थित होते। त्यांनीही ह्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि आजच्या दिवशी ह्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं, त्याबद्दल मी त्यांचेही शाखेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन त्यांना शुभेच्छा देतो। आज अभिनव बालविकास मंदिर नाशिक येथे श्रीमती गायधनी मॅडम यांनी आम्हाला निरीक्षण करण्यासाठी बोलवलं। आज येथे मोठ्या प्रमाणावर बालवैज्ञानिक आपले प्रयोग घेऊन बसलेले होते। या प्रयोगांकडे बघितल्यानंतर प्रथमतः आम्हालाही मोठ्या प्रमाणात आनंद झाला। हे बालवैज्ञानिक बघितल्यानंतर आम्हाला आमचं बालपण आठवलं। इतक्या लहान वयामध्ये मुलं इतकं बोलू शकतात, हीच खरी भारताची ताकद आहे। आणि आजचं युग हे वैज्ञानिक युग आहे। या वैज्ञानिक युगामध्ये बालवयापासूनच अशा प्रकारचे प्रयोग आणि संशोधन जर घडून येत असेल तर निश्चितच ही आपल्यासाठी आणि देशासाठी भूषावं। या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायधनी मॅडम आणि त्यांचे सर्व शिक्षक यांनी या सर्व विद्यार्थ्यांना एक उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि असे हे बालवैज्ञानिक असेच त्यांच्या हातून घडत राहो अशी मी अपेक्षा करतो। धन्यवाद। आज विज्ञान दिन हा संपूर्ण जगभर साजरा केला जातो। डॉक्टर सी.व्ही. रमण यांचा जन्मदिन असतो। संपूर्ण वर्षभर जर आपण विचार केला तर आपल्याकडे अनेक प्रकारचे संशोधन होतं। आपण नासा बघतो, परंतु हे जे मोठे वैज्ञानिक तयार होतात त्यांची सुरुवात ही अतिशय बालपणापासून झालेली असते। आणि असे बालवैज्ञानिक शोधण्यासाठी म्हणून हा आमच्या शाळेत राबवला जाणारा उपक्रम आहे। या उपक्रमातून आम्ही आजच्या तंत्रज्ञानासाठी आधुनिक जे विचार आहे ते विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलेलं होतं। आयोजन केल्यानंतर साधारण संपूर्ण शाळेमधून 300 ते 350 प्रयोगातून निवडक असे प्रयोग आज सादर झाले। त्यातूनही जे विज्ञान दृष्टिकोन आहे त्याला
वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे त्याचा विचार करून आज त्यांना नंबर देण्यात आलेले आहे. ज्या प्रयोगांना आज नंबर मिळाले त्यांचं अभिनंदन आणि अशाच प्रकारचं आयोजन वारंवार हो यासाठी शाळेला आणि मुख्याध्यापकांना माझ्याकडून शुभेच्छा. शाळेचं अभिनव शाळेचं मला खूप अभिनंदन करायचं आहे. प्रिन्सिपल मॅडम, टीचर, आज माझ्या मुलीने विज्ञान प्रदर्शनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. पण आज खरोखर म्हणजे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की ती रिजेक्ट झालेली होती, तरी पण तिला पुन्हा त्यांनी सहभाग घेऊन आज तिचा 1 नंबर आलेला आहे विज्ञान प्रदर्शनमध्ये. खूपच छान. आणि आज सलग 3 वर्षे ती या विज्ञान प्रदर्शनमध्ये पार्टिसिपेट करते. सलग आज ती हॅट्रिक झालेली आहे तिची. पहिल्या वर्षी तिचं खूप कौतुक झालं, दुसऱ्या वर्षी पण ती सिलेक्शन झालेली आहे. ती ह्या वर्षी तिचा सिनियर KGमध्ये आता तिचा पहिला नंबर आलेला आहे. त्याच्यामुळं प्रिन्सिपल मॅडमचं, टीचरांचं तिच्या खूप खूप धन्यवाद. थँक्यू. स्टार न्यूजकरिता रोहित गायकवाड, नाशिक.